कांग्रेस महिला नेताओं के साथ हुई मारपीट और धक्कामुक्की के मामले को लेकर मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड़ और पूर्व कैबिनेट मंत्री असलम शेख कांदिवली पुलिस स्टेशन पहुंचे और निष्पक्ष जांच की मांग की है। 21 अप्रैल की शाम को कांग्रेस मुंबई उपाध्यक्ष अजंता यादव अपने कार्यकर्ताओं और कोली समाज के लोगों के साथ कांदिवली पश्चिम भाजपा कार्यालय के नीचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल के खिलाफ प्रदर्शन कर रहे थे। अजंता यादव का आरोप है कि उसी समय बीजेपी जिला अध्यक्ष अपने कई समर्थकों के साथ आए हम लोगों के साथ धक्का मुक्की के साथ मारपीट की। असं आहे की माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पीयूष गोयलजी ज्यावेळेला या मतदारसंघात फिरत होते त्यावेळी त्यांना कोळेवाड्यामधून फिरत असताना माशांचा वास सहन झाला नाही म्हणून त्यांनी रुमालाला नाकाला त्या ठिकाणी रुमाल लावलेला आहे। या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायचं आहे, काल कोळी आणि आगरी नागरिकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा अपमान आहे। आपण फिरत असताना जो नाकाला रुमाल लावला याबद्दल त्यांनी निषेध करण्यासाठी काल त्या ठिकाणी ते गेले होते। त्यांच्या सपोर्टमध्ये आमचेही काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यावेळेला निदर्शन संपून ती मंडळी बाहेर निघाली, पुढे त्यांची गाडी सिग्नलला थांबली। त्यावेळी भाजपाच्या काही लोकांनी हल्ला केला। त्या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करू इच्छिते आणि हा हल्ला करून त्या ठिकाणी महिला होता, ते मुलं होती, त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली, काचा तोडल्या आणि याची तक्रार आम्ही घेऊन आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। काल सुद्धा आम्ही ही गोष्ट पोलिसांशी बोललेली होती। ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा तऱ्हेने भ्याड हल्ला केला जातो त्यावेळेला मी एक गोष्ट सांगू इच्छिते, मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावरती केस घेतली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकार असल्यामुळे काही सरकारच्या संपर्क करण्याचं काम ते करणार नाहीत। कायदा सुव्यवस्था पाळणं, हे कायदा पाळणं हे पोलिसांचं काम आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल केला जाईल। अजंता यादवजी त्या ठिकाणी होता, नीता महाडिक जे होते आणि त्या ठिकाणी जी मंडळी होती ज्यांच्या गाडीची तोडफोड झाली आणि ज्यांच्या ड्रायव्हरांना मारण्यात आलं त्याची तक्रार घेतली जाईल आणि ज्या तऱ्हेने वर्तन त्यांनी अजंता यादवशी केले, का महिलेशी वर्तन केलं ते सुद्धा एकदम निषेधीय वर्तन असं आहे आणि म्हणून हे आंदोलन यापुढेही सुरू राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू।